नानाजींना माझा अपमान केला. त्या बीड दमडीच्या शिला पुढं माझी नानाची आणि माझ्या दिलाच्या पाकणाला त्या ईश्वर दाखवून शेवटाला पळवून दे. तो सरपंच स्वतःला वाघाचा बाप समजतो, पण त्याच्या डोळ्यात एकच शेवटाला ईश्वरानं पळवून दे. त्या भक्ताला कुठं होती त्या सरपंचाची सरपंच आता माझी वाटूची पहा. डाकूच्या हातून शेवंताला सोडून आणतो आणि नाचवतो माझ्या रंगमहाला आणि खेळतो तिला माझे रचेल. हे पाहून तुझा पोट तडपडून मरायला हवा. पायातून रक्त येईपर्यंत चांदा एका स्त्रीवरती अन्याय करताना तुला लाज वाटत नाही? त्या ईश्वरा डाकूच्या दोषात नरक आणि स्वर्ग हा शब्द नाही. ईश्वरा प्रतापरावांचा माझ्यावरती गाढ प्रेम आहे हे तुम्हाला माहित आहे ना? त्या प्रेमाच्या मध्ये तुम्ही येऊ नका. म्हणूनच तर मी हा डाव केला. म्हणजे सूड 15 वर्षापूर्वीचा सूड, सुडाची धगधगणारी आग आज मी त्या प्रतापच्या सरपंचाच्या आसमानी शांत करणार आहे. आणि शेवटी भर चौकात त्या दोघांना ठार मारणार. त्याआधी तुझी छाती सांगा. यापेक्षा प्रतापरावांच्या गोळीने तुझ्या छातीच्या चिंधड्या होती. तुझ्या प्रतापला या ईश्वरा डाकूच्या छाताडावर गोळी लढायला 7 जन्म पुरणार नाही. पण तू त्याची बाजू का घेते शेवटी? अगं तुला पळवताना त्या दोघांमधला एकही माझा प्रतिकार करायला पुढाला नाही. उलट त्या सरपंचानं तुला मारण्याची धमकी दिली. खरं आहे. कदाचित माझ्याबद्दल त्यांचा गैरसमज झाला असावा. पण मला खात्री आहे प्रतापराव त्यांचा मन धरून वळवतील. तो कसला वळवतोय? अगं या सरपंच पाटलाची औलादच अशी की फुलातील मध चापून झाला की भोंग्याप्रमाणे दुसरीकडे खरा. म्हणून म्हणतोय माझी हो या जंगल सम्राटाची जंगल राणी म्हणून मानानं राहा. जंगलात आणि की चौदाळ्याची नागी या जंगलामध्ये तुझी राणी बनून राहण्यापेक्षा त्या घोड्याच्या भिंतडावरती मोकळातून जीव देईन मी. डोकं द्यायला माझीच परवानगी लागेल तुला. आणि इथून पळूनही जाऊ शकत नाहीस. माझे सारे साथीदार या गुहेच्या अवतीभोवती कडक पहारा देत आहे. मुंगी सुद्धा देणार नाही. मुंगी शिलाप नसेल पण एक स्त्री रक्षण करू शकते. त्यापेक्षा अरे भल्या भल्याला तुझे पोटाशी पाडले. स्त्रीच्या सौंदर्यावर पागलवणारा ईश्वरा नाही. तो तिला नाचवी आपल्या बोटावर. त्याची सुरुवात आतापासूनच करतो. तू या ईश्वराच्या ताकदीपुढे किती वळवळ करणार? स्त्री म्हणजे अबला आणि मी तर एक डाकू. या डाकू समोर किती दिवस टिकणार?
असली तरी परमेश्वराची ताकद आहे तुझ्या मागे. आम्ही जेवढ्या वेदना सहन करतो ना तेवढ्या वेदना पुरुष सुद्धा सहन करू शकत नाही. अरे ती माणसं जरी वाटत असली ना तरी वाणी होऊन बेप्रसंगी ती अंमलता करू शकते. मांजरीला वाघाचे बछडे कसे होते मी सांगतोय तशीच वाघ येथील प्रत्येक दगड प्रत्येक झाड प्रत्येक वस्तू या ईश्वराचा हुकूम मानतात. अगं पाहण्यासारखे क्रूर अमानुष डाकू या ईश्वराची कदमकुशी करतात. इथे तू म्हणजे या गोव्यावरील कुठेतरी उगलेला गवत हो तयार तुला तुझा प्रताप जिवंत हवा आहे ना की या बंदुकीतील एकाच गोळीनं उडवून आल्याला. नको ईश्वरा, त्यांच्या जीवाला दगा देऊ नकोस. लग्नात माझा शब्द अमृत समजून पी. तेच अमृत विष बनवून तुला पाजणारे मी. कसला विचार करतेस? अगं या ईश्वरा विना तुला दुसरा पर्याय नाही. नाही मी सोडून सारीला, मी सोडून सारीला अशी देवा नाचली आज घुंगरू आजची तुझी यादा पाहून हे तेज करण्याची जवानी पाहून असं वाटलं की एवढे दिवस मी फुक्कट घालवले.
खबर गई। अभी तेरा हाल क्या होगा दिलवर। हुस्न की परी तुझं हे मदमस्त तारुण्य एखाद्या शंडालाही पुरुष बनवेल. एखाद्या निष्पन्न वृक्षाला मिठी मारलीस तर त्याला पानं फुटतील. एखाद्या खडकाला आलिंगन दिलंस तर त्यातून थरथर पाणी व्हायला लागेल. तुझा सोर म्हणजे कोकिळीचा कण, डोळा जणू कावळ्याचा, चपळ जणू हिरणीवाणी, जाऊन तिचा राजहंस आणि चाल आहे ती गजगती. हे जाने मन तुझे इन हाथों से बनाया भगवान ने. हे भगवान अशी खूबसूरत मूर्ती तू कुणासाठी बनवली. प्रतापरावांसाठी. नहीं बुलबुल, सिर्फ हमारे लिए, हमारे वास्ते, या पहाड़ी दिलासाठी. ये पुढे तुझी खांडोली करते. ए 36 नखरेवाली, तुझ्यासारखीच्या कोमल हातात ही फरशी सोबत नाही. शोभतील ती सोन्या मोत्याची कंगना. अगं हे अशी कवेत सारी दुनियाची पायगाडी करून तुझ्या पायाखाली घालतो. भाऊ तुझ्या या फरशीनं माझं सिर तुटतंय की नाही ते. कशानं त्या फरशीनं मारायला येतेस. फक्त एक डोळा मार. माझ्या या राठ हातांचा त्रास तर होत नाही ना माझ्या राणीला. चाल गुमानस, चाल चाल बाबाना. ईश्वरा काय करतोयस तू हे. सोड अरे जाऊन सोड वन काय बाय. अरे आपला दुश्मन आहे सरपंच, पण त्यांना सोडून ह्याच्या मागे कशा पाहिजे. दादा त्यांना भुईसपाट करण्याचं मूळ हिच्याकडे म्हणजे प्रताप आणि हिचं प्रेम आहे. हिच्या विधानात तो प्रताप वेडावय आणि आपला एकुलता एक पोरगा वेडा झाला म्हणून तो सरपंच वेडावय. अरे एकमेकाचं प्रेम तोडणं बरं लई वंगाळ आणि पंचायत बाईच्या अंगाशी हात लावण्यापेक्षा खंडोबाच्या आणि गणरायाच्या आणि खंडोबाच्या समोर काय आणखी स्वतःच्या बायकोच्या अंगाला त्याचा हिच्याशी लग्न करणार. तिच्या मनाचा विचार करायला मला फुरसत नाही. तू तयार आहेस ईश्वरा संघ लगीन करायला. कदापि शक्य नाही. माझं फक्त प्रतापरावांवरती प्रेम आहे. लगीन केलं तर फक्त प्रतापरावांशी करेल. आणि त्यासाठी माझा जीव गेला ते घेतात. पण मी कोणाला माझ्या अंगाला हात लावून देणार नाही. ऐकलंस पोरा, तिच्या मनावरून बळजबरी लग्न केलं तर देवाचा कोप आहे. देव 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 काय घेऊन बसला असे दादा. या जगात देव असता तर आमच्या बाबांना नहार मारणारा तो सरपंच असा सुखासुखी गादीवर का बसला असता. आणि
भटकत असतो. ससे हलपट होते आमची. का तो देव नाही दादा, सैतान आहे. तर सैतान दगड आहे, दगड. असं नका बोलू ईश्वर. होय, देव हाय, अखिल ना तोच फैसला करतोय. पण हिचा फैसला तर मीच करणार. चल शेवंता, त्या देवाच्या पुढे माझ्या नावचं कुंकू लावतो तुझ्या कपाळी. चल. बाकी हा नाही तुला ईश्वर, देवाचा कोप होय. तुझी शपथ घातलीस? ठीक आहे, मी हिच्या मनाविरुद्ध हिच्याशी लग्न करणार नाही. ज्यावेळी स्वतःहून माझ्याशी लग्न कराया तयार होईल तेव्हाच मी हिचं सुख भोगेन. दादा उठ म्हणे, असं व्हायला नको होत. ही गोवा आजपर्यंत पवित्र होती, पण आज कोणी ही ईश्वराची चूक नाही, ही चूक सरपंचाची आहे. माझा ईश्वरा तापट हाय, पण तेवढा दिलदार बी हाय. जर तू प्रतापला विसरून ईश्वरावरती प्रेम करू लागलीस तर काय बी वंगाळ होणार नाही. कदाचित तो सुधरल. सरदार, मी नाचणारी जरूर आहे, पण दिल बदलणारी नाही. माझा प्रतापरावांवरती नित्य प्रेम आहे. त्या प्रेमापासून मला दूर करू नका. माझी बळजोरी नाही. मी ईश्वराला पोटच्या गोळ्यावणी जपतो या म्हणून मायेमुखी विनंती केली. तसं बघायला गेलं तर आम्हा कापूसनी लगीन करायचा काय बी हक नाही. फक्त दरोडा घालायचं, लूट आणायची आणि पोलिसांचा विचार करत राहायचं. सरदार, तुम्ही म्हणाल मराठी किती चांगले आहात, पण तुम्हाला वाटत ते काय? एखाद्या मुलीचा प्रेम असं हिरावून घेऊ नका. वाटतंय पोरी, वाटतंय. मग मला इथं सोडवायला मदत करा. नाही नाही, तेवढं होणार नाही. तुझा माझ्या ईश्वराचा स्वभाव तुला माहिती ना, आणि त्याच्या जीवाला मी लागाल असं मी काय बी करणार नाही. मग मी इथं अशीच मदत राहू. तो त्याचं मन पलटतंय का? आणि नाही पलटलं तर? पोरी, त्याचा जबाब माझ्यापाशी नाही, माझ्यापाशी नाही. तू देवाची करुणा भाग. जगदंबे मां, मी शरण तुला
काही करून इथून पळून जायला पाहिजे. युक्ती करावी. ठीक आहे. असंच नाटक करायला हवं. त्याशिवाय या ईश्वराचा नाश होणार नाही आणि माझी सुटका होणार नाही. अशी जादू करते ह्याच्यावर. ही शेवंत काय हे त्याला कळलं पाहिजे. कालिका, महाकाली, जोगिनी, कंकिनी, माझा तुला नमस्कार. पण अशी बारक्या मशिवानी माझ्याकडे बघू नकास. छे, मी कुठे पाहतो जरा मारक्या म्हशीसारखा? मग कशी पाहतेस माझ्याकडे? फुलावानी. लावानी? पण फुल कधी बघतोय? वागा, मुंगळ्यावानी. बाई, मुंगळा बघत नाही, फक्त चावतोय. मग कावळ्यावानी. कावळ्यावानी बघायला का मला? पण काही अहो बाई, माझ्याकडे पण अशी बघा, अशी परतबरावकडे बघताय तशी. बघू. आधी लांबूनच बघा, नंतर मग जवळ या. काय तुझ्या रूपाची शोभा, अशी मी दिसतीस, तशी मी दिसतीस, काय तुझ्या रूपाची शोभा, माझी रंगा लांबून आहेस हीच बरी आहेस. काय तर एखादं शिंगाड बसशील माझ्या बरकडे. रे हा केलंय की पलीकडे सोनगाव आहे. तिथं आम्ही दरोडा घालायला गेलो होतो. त्या गावच्या माझ्या सुताण्याची पोर बाई माणसा लय सुंदर. काय बोलते, काय चालते,
तिचा पिच्चा केला आणि बाई भरपूर ढुसा केला. समजे गाववाले आले आणि त्यांनी मला मरुसपर्यंत भाडभाड भाडभाड मारलं. आणि काय वरनं मला सांगत नाही बाई तुमच्यावर. अरे लाजतोस कशाला सांग की. त्या गाववाल्यांनी माझ्या अंगावर एक बी कपडा घालवला. तसाच धावत तिथं आलं. तेव्हापासून ठरवलं प्यार आणि जवळ असत्या तेव्हा प्यार आणि मोहब्बत करायची नाही. असं काय करतोस? आता फक्त बघतोय ते बी लांबून. अरे मी तुला एक गंमत सांगते. आमच्या गावामध्ये की नाही एक सुंदर अशी मुलगी आहे. दिसण्यात मोसंबी नारंगी, नाटके डोळे एकदम सुंदर सुरेख, भन्नाट एकदम फटाकेसारखी आहे. मी बी तसाच आहे बघा. पांडोबा, दाजीबा, छोटू, मोटू आणि वरनं घर गंगाराम. अरे मग जमलंच की. हे झाली ना बघ. अरे पुढं म्हणजे तिचं भरलं मी बघतो. उशीर कशा पाई चला. अरे अशी काय करून सांगलं नाही. काय केली नाही तर बाई निघून जाईल. चला. अरे मी पोरगी दाखवणार म्हटल्यावर तू मला सोबत घेऊन जायला पाहिजे की नाही. तुमच्या बिगर मला कशी घालणार ती. चला. चला चला. हे शेवंत जाय छानपणा इथे चालणार नाही. आणि गारवा पाल्या शी सरकार. हिला घेऊन चालला होता. हा म्हणजे परत माघारी हाणणार होतो. असं पाखरू पुन्हा सापडायचं नाही. शेवंता जात गाल्या अशी चूक पुन्हा केली तर तुझं कातडं काढून जमिनीवर अंतरीन. काय होय. तिचं कातडं काढून जमिनीवर उतरीन. काय ना, ना. माझं कातडं काढून जमिनीवर उतरीन. चल हो बाहेर. पहारा बरोबर कर. चल. हो बाई. पारा बरोबर कर. चल. हो बाई. पारा बरोबर कर. चल. हो बाई. पारा बरोबर कर. अरे तुला कशामुळे म्हणते? तुम्हाला सरकार का? या दोन सरकारांनंतर माझाच नंबर आहे सरकार होण्याचा. तूच सरकार होणार. तूच सरकार होणार. काय रा? त्यातल्या सरकाराने पाचला अगदी धक्का खाणार का? याबद्दल मला काय विचारलं कस. तिला बघताच माझं दिल असं कबुतरावानी कुटुरगू कुटुरगू व्हायला लागतं. अरे माझा बी तसाच झाला. तेव्हा हिचा वाटा आम्हाशी कवा मिळणार आहे? शिंदळीच्या हसते बोल हसते. जर ढाकल्या सरदाराला समजलं तर तो तुला आत्ता फोडून खायला बघ. सारा माझा हे बघ, जेव्हा आपण गरुडा म्हणून लूट आणतो ना, त्यावेळी त्याची समान वाटणी केली जाते. आणि ही बी एक लूट आहे नवा. याची सुद्धा समान वाटणी झालीच पाहिजे. वाटणी. तिची वाटणी होच्या अगोदर आमच्या दोघांची चटणी होईल. चटणी. चल, उभं. समोर थोडं बघतो तिला. क्या पाखरू आहे कल्लू. एकदा तरी हिची चव मी घेणारच बघ. उभं.